रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. गंगाखेड पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतर असलेले झोला पिंपरी गाव आहे. या गावामध्ये एक फार मोठे संत जन्माला आलेत, नाना नावाने. नाना म्हणजे प्रभाकर नाना झोलकर. आणि त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की माझ्या बाजूला ह्या ज्या आई बघतात तुम्ही आणि हे महाराजांचे वडील, यांचा सांभाळ नाना विनामूल्य करतात. मागच्या 5 ते 10 वर्षापासून ह्या महिला इथं राहतात आणि यांचं संगोपन करतात. माझ्यासोबत नानांचे वडील आहेत. नानांकडे कसं बघतात? नानाकड म्हणजे संत बघूनच म्हणतो आम्ही. संत मुलगा बघून नाही, संतासारखंच आम्ही हे करतो. असं काहीच नाही की असं आमच्या कुळामध्ये जन्माला येऊन कीर्तन भजन करणं हे पहिल्यापासून आमचे आजोबा चुलते हे समजे करीत होते. त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतो. हां, नानाचं काम चांगलं आहे. मारुतराव महाराज, मोतीराम महाराजांचं तुम्हाला काय लाभ? मला मारुतराव महाराजाची माळ आहे आणि सद्गुरू मोतीराम महाराज काय आम्हाला ते दिसत नाही, समजत नाही. आमच्या आईला, चुलत्या आईला, भावाली समजत आहेत. मला काही नाही ते कळत. मोतीराम महाराज पण निष्ठावंत आमचं ते आमचा घराणा श्री संत मोतीराम महाराज मारुतराव महाराजाची सेवा करतात. तर यांना संत म्हणून तुम्ही जेव्हा महाराज जेव्हा एवढी मोठी हे कसं कळलं तुम्हाला? नाही ना, ते आता त्या परमार्थामुळे कळालं. म्हणजे त्यांचे पाऊल, लेकराचे पाऊल पाळण्यातच कळते. तसं ते पाचीला असताच मला समजलं ही मोठी व्यक्ती होणार आहे. हां, काय अभिमान वाटतो? अभिमान भरपूर वाटतो ना, महाराजाचा अभिमान भरपूर वाटतो मला. हां. आई तुम्ही किती वर्षापासून? मी 5 वर्ष झालं. कसा सांभाळ करतात? लय नाद, भाऊ आठवणा, लेक आठवणा, एवढं तळ हातात पाळण्यावनी सांभाळते. किती वर्षापासून राहता तुम्ही? 5 वर्ष झालं. कधी घराची आठवण येते? नाही येत. नाही, नानापासून जाऊच वाटणार कुठं. नाना दिसले की पोट भरत या. हं, कुणीकडे जर गेलं तर आम्हाला घरी करमत नाही. शेवटपर्यंत इथंच राहणार मग? आजी तुम्ही कुठले आता? आम्ही परळीकडे तळेगाव. किती वर्षापासून राहता इथं? 5 वर्षापासून म्हणलं की. हा, तुम्ही? आम्ही दोघी माहिती. जेवण वगैरे कसं मिळतं इथं? रोज भाजी, हे चपात्या, वरण, भाजी सगळं राहतंय टायमाला. उपाशी कसं मरू देते, जीव लावून उपाशी मरू देते. नानाला काळजी आहे. म्हणजे मुलासारखे आहेत तुमच्या? हा, तुम्ही केव्हापासून राहता इथं? 9 वर्ष झालं. हो. काय सांगणार नानांबद्दल? काल नानांचा वाढदिवस झाला. काय प्रेम सांगणार, त्यांचं काय सांगणार. आम्ही गुरु आहेत माझे, ते माझे गुरु आहेत. ते घरची आठवण कधी येते? काहीच नाही. लहानपणापासून इथंच आहे. हो. बर. काय आठवण? इथं जेवणाची वगैरे व्यवस्था? सगळी व्यवस्था आहे. सगळं आहे. चहा पाणी, जेवण खावणं सगळे, आतरा पांघराय सगळंच आहे. नानांचा काल वाढदिवस झाला, काय आशीर्वाद देतात तुम्ही? आशीर्वाद मोठे संत व्हावत, अजून ह्याच्यावर मोठे संत व्हावत म्हणून आशीर्वाद देते. आता महाराष्ट्रभर नाव आहे, जगभर व्हावं. जगभर व्हावं, सगळ्या महाराष्ट्रात, पूर्ण मराठवाड्यात. तुम्ही ह्या गावच्याच आहेत, कसं बघता नाना? नानाकडं आदर बघता. नाना आमचे मायबाप आहेत, गुरु आहेत आमचे. आम्हाला इथं आले बिगर करमत नाही. नाना पशीच या वाटतंय, बसा वाटतंय. येताव नेहमीच आम्ही इथं सकाळ संध्याकाळ इथंच राहतो आम्ही. हो. घराकडे जावं वाटत नाही, घराकडे जावं वाटत नाही. इथंच जेवण खावण, राहणं, बसणं. हां, नाना खूप आमची सेवा करते. तर आम्हाला जेवाय, खाला प्यायला काही कमी नाही. म्हणे ते खाला. आणि खाटगाव. इथं किती वर्षापासून? नाही, वाढदिवसाला आले होते. हा. काय आशीर्वाद देतात? नानाला होय भरपूर उदंड आयुष्य लाभाव आणि असा मोठा, आणखी ह्याच्यापेक्षा जगात कीर्ती व्हावा, हेच विषय.